हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेतच ना. मी अश्विनी तुमचं माझ्या अशीच क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण कटिंगला चालू करूया. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला इथं पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे ब्लाऊजची. बॅक पार्टचं कटिंग करतोय आपण. तर बघा, जेवढी पूर्ण उंची असेल त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला इथं उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे. तर या ब्लाऊजची जी उंची आहे ती 15 इंच तयार आहे. त्यामध्ये मी 1 इंच ॲड करून 16 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तिथेही रेषा आहे ती ओढून घेतलेली आहे. तर बघा, इथं उंचीचं मार्किंग करून झाल्यानंतर आपण शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. या ब्लाऊजची जी शोल्डर आहे ते 5.5 इंच आहे. या ब्लाऊजचा जो नेक आहे तो मी नेक विड्थ आहे ती 2.25 इंचाची इथं टाकून घेतलेली आहे, कारण या ब्लाऊजचा जो बॅक नेक आहे तो खूप डीप आहे त्यामुळं. तर बघा, एक खालच्या साईडला सुद्धा मी इथं 5.5 इंचावरती मार्किंग करते, जेणेकरून जी आपली आर्महोलची टीप आहे ती तिरकी जाऊ नये यासाठी. तर बघा, इथं 5.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडला पण मी इथं आता आर्महोलचं मार्किंग करून घेत आहे. तर आर्महोल आपलं या ब्लाऊजचं आहे 6 इंच आणि वरच्या समोरच्या साईडला सुद्धा मी इथं 6 इंचावरती मार्किंग करून घेते. का तर रेष आपली तिरकी जायला नको यासाठी. आणि हे सर्व पॉईंट्स आहेत ते आता आपल्याला पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचे आहेत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण मी खूप डिटेल्समध्ये तुम्हाला यामध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे सांगितलेलं आहे. तर हे आपण 38 साईजसाठी ब्लाऊजचं कटिंग करत आहे. तर बघा, इथं आता आपण आर्महोलचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आर्महोलला आपण बॅक साईडचा पार्ट कटिंग करत आहे. सो इथं आपण 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे कर्वसाठी. आणि याला इथं आता आपण फ्री हँडने कर्व देऊन घेऊया. तर बघा, असं करताना तुम्ही या लाईनचा म्हणजे आर्महोलचा तुम्ही सेंटरसुद्धा काढू शकता आणि तिथून खाली कर्वसुद्धा देऊ शकता. बघा, इथं 6चा आर्महोल होता आपला, तर 3 इंचावरती मी मार्किंग करून घेतले आणि तिथून खाली जे आपण 1.5 इंचाचं मार्किंग केलं होतं त्याला जोडून आपण इथं असा कर्व काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जर बिगिनर्स असाल तर ते आर्महोलला कर्व देण्यासाठी टूल भेटतं, त्याचासुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. तर इथं आता आर्महोलचं आपल्याला मार्किंग करून झालेलं आहे. इथं आता आपण चेस्टचं माप टाकून घ्यायचं आहे. तर जेवढी तुमची चेस्ट असेल त्याचा 4था भाग प्लस शिलाई मार्जिन 2 इंच असं आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्या ब्लाऊजची जी चेस्ट आहे ती 38 इंच आहे. त्याचा 4था भाग येतो 9.5 इंच प्लस 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन, असं 11.5 इंचावरती इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं मी मार्किंग करून घेतलं आहे 9.5 आणि 11.5 या दोन ह्याच्यावरती. आणि चेस्टचं माप टाकून झाल्यानंतर आता आपण इथं कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे. जेवढी आपली कमर असेल त्याचा 4था भाग प्लस बॅक टक्ससाठी 1 इंच आणि शिलाई मार्जिन 2 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. 36ची कमर आहे. 9 इंचाचा आपला 4था भाग, 1 इंच बॅक टक्स आणि 2 इंच आपल्याला इथं शिलाईचं मार्जिन मी टाकून घेतलेलं आहे. 12 इंचावरती इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि हे जर सर्व पॉईंट्स आहेत ते मी आता पट्टीच्या सहाय्याने जोडून घेते. तर बघा, इथं आपण पट्टीच्या सहाय्यानं मार्किंग जोडून घेतलेलं आहे, लाईन ओढून घेतलेल्या आहेत. हे आपलं बॅक पार्टचं कटिंग आपण करतोय. सो इथं आपलं मार्किंग करून झालेलं आहे. इथं आता आपल्याला बॅक टक्सचं जे मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं 2.25 इंचावरती आपण गळ्याची रुंदी घेतली होती वरच्या साईडला. तर पहिल्यांदा गळ्याचं मार्किंग टाकून घेते मी. 11 इंचाचा पूर्ण गळा प्लस त्यामध्ये 1/2 इंच शिलाई मार्जिन आणि 11.5 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा, इथं 11.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे मी. आणि वरच्या साईडला 2.25 इंच घेतलं, पण मी खालच्या साईडला त्यांना ब्रॉड नेक हवा आहे यासाठी मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि हे सर्व पॉईंट्स मी जोडून घेणार आहे आता. तर इथे तिरपी लाईन आपल्याला येणार आहे, कारण वरच्या साईडला 2.25 इंच आणि खालच्या साईडला 2.25 इंच असल्यामुळे. हां बघा, हे आता आपण बॉक्स करून घेतलेला आहे नेकसाठी. आता इथं आपण जो तुम्ही शेप देणार आहात ब्लाऊजला तो तुम्ही इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर या ब्लाऊजचा जो नेक आहे बॅकचा तो राऊंड नेकमध्येच रेडी करायचा आहे. सो मी इथं असा
राऊंड नेकमध्ये तिथं आकार देऊन घेत आहे, राऊंड आकार इथं देऊन घेत आहे, गोलाकार इथं काढून घेतलेले आहे बघा मी. तुम्ही सरळ स्ट्रेट आहे त्या लाईनवरून सुद्धा काढून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. किंवा आहे त्या लाईनपेक्षा तर तुम्हाला बाहेरच्या साईडने घ्यायचं असेल अजून ब्रॉड तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर पहा इथं आता आपण मार्किंग करून घेतलेलं आहे नेकचं मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला इथं बॅक टक्सचं जे मार्किंग असतं ते करून घ्यायचं आहे. तर बघा इथं 4.5 इंचावरती मी बॅक टक्सचं मार्किंग करून घेणार आहे आणि वरच्या साईडला 4 इंच. तर असं आपलं बॅक टक्सचं 4.5 इंचावरती ते 4 इंच असं मार्किंग असणार आहे. आता ही रेष आपल्याला ओढून घ्यायची आहे. तर बघा ही मी रेष टक्ससाठी ओढून घेतलेली आहे. रेष जी आपण ओढली होती त्याच्या या साईडला अर्धा इंच आणि पलीकडच्या साईडला अर्धा इंच असा 1 इंचाचा आपला बॅकचा जो टक्स असतो तो असतो. तो या साईडला अर्धा इंच आणि त्या साईडला अर्धा इंच असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघा इथं आपलं मार्किंग करून झालेलं आहे बॅकचं. आता हे आपण कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा कटिंग करत असताना केअरफुली आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे, कारण फ्रंट साईडचं जे आपण मार्किंग करणार आहे ते आपलं सगळं बॅक पार्टवरतीच डिपेंड असणार आहे. बॅक पार्ट ठेवूनच आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेणार आहे. सो केअरफुली आपल्याला हे बॅक पार्टचं जे कटिंग आहे ते करून घ्यायचं असतं. तुम्हाला जर यामध्ये डायरेक्ट कपड्यावरती ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे जर हवं असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. डायरेक्ट कपड्यावरती कसं मार्किंग करून कसं ब्लाऊज कटिंग करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. पण कमेंट्समध्ये सांगा मला तुम्हाला जर हवं असेल तर मी तुमच्याशी तो व्हिडिओसुद्धा नक्की शेअर करेन. तर इथं आपलं आता कटिंग करून झालेलं आहे बॅक पार्टचं आणि आपला बॅक पार्ट आहे तो असा काही रेडी झालेला आहे. तर तुम्ही बघून घ्या किती सुंदर पद्धतीने आपला हा झालेला आहे. त्यानंतर आता आपण फ्रंट पार्टचं कटिंग करून घेऊयात. तर फ्रंट पार्ट कटिंग करत असताना आपल्याला एक पेपर घेतलेला आहे मी आणि त्याच्यावरती बॅक पार्टचं जे ड्रॉप आपण काढून घेतलं होतं तेच त्याच्यावरती सेंटर जोडून व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्या चारही बाजूनं आहे तसं मार्किंग आपल्याला इथं करून घ्यावं लागेल. तर पेपर हलू नये बघा यासाठी मी इथं त्यावरती कैची वगैरे ठेवून घेतलेली आहे आणि चारही बाजूंनी आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. केअरफुली मार्किंग करून घ्या तुम्ही, कारण आपल्याला हा इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे आपला ब्लाऊज कटिंगचा. तर बघा इथं आता आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. जेवढा आपला बॅक पार्ट आहे तेवढा फ्रंट साईडला सुद्धा मी इथं ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि आता इथून पुढं बघा, आता इथून पुढची प्रोसेस आहे ती तुम्हाला अगदी केअरफुली बघावी लागेल, कारण ही प्रोसेस जी आहे ती खूप युजफुल आहे. तर बघा इथं आता मी तुम्हाला सांगते, जेवढी आपली बॅक पार्टची उंची आहे त्यामध्ये 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करून 17 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. बॅक पार्ट आपला 16 इंचाचा होता प्लस त्यामध्ये मी 1 इंच ॲड करून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडला मी 17 इंचावरती इथं मार्किंग करून घेणार आहे. का तर फ्रंट पार्टला आहे ते आपले टक्स वगैरे येतात, त्यामुळे आपल्याला बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्ट आहे तो 1 इंच एक्स्ट्रा कटिंग करायचा असतो. तर इथं आपण ड्रॉ करून घ्यायची आहे एक लाईन. तर इथे मी 1 इंचाची जी लाईन एक्स्ट्राची आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे. त्यानंतर पहा इथं आपण आर्महोलमध्ये सुद्धा चेंजेस करायचे आहेत, कारण हा आपला बॅकचा आर्महोल आहे. फ्रंटचा आर्महोल हा नेहमी 1 इंचाचा असतो आणि बॅकला आहे तो 1.5 इंच. तर हे आपलं 1.5 इंचाचं मार्किंग आहे. तर आपण इथं 1 इंचाचा आपला जो आर्महोल आहे फ्रंटचा तो इथं ड्रॉ करून घेणार आहे. तर बघा जेवढे आपले शोल्डर होते त्याचं मी मार्किंग करून घेतलं आहे आणि अशी सरळ लाईन ओढून घेतलेली आहे. आर्महोल जेवढा आहे तेवढासुद्धा मी इथं माप घेऊन ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि हे आता आपण बॉक्स रेडी करून घेणार आहे आणि तिथं आपण 1 इंचाचं आपलं आर्महोलचं जे मार्किंग आहे ते सेंटरपासून मी मोजून इथं 1 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. तर बघा इथं आपलं मार्किंग करून झालेलं आहे आणि इथं आता आपण हाताच्या साह्याने एक कर्व देऊन घेणार आहे जो आपला फ्रंट पार्टचा असणार आहे. यामध्ये आपल्याला बॅक पार्टचा जो कर्व आहे त्याचा आता काहीसुद्धा उपयोग होणार नाही, तो आपला कटिंग होऊनच जाणार आहे. बघा इथं आता मी कर्व देऊन घेतलेला आहे, फ्रंट पार्टचा आहे तो. इथं कर्व देऊन झाल्यानंतर आपण इथं छातीचं माप बघा 11.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. पहिलं जेवढं होतं
तेवढंच इथं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघा आता इथं पुढचे चेंजेस काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा इथं आता आपण एक 4.5 इंचाचं मी इथं मार्किंग करून घेणार आहे आपल्या कटोरीचा जे शेप आहे तो देण्यासाठी. आणि वरच्या साईडला सुद्धा इथं 4.5 इंचावरतीच मार्किंग करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला लाईन तिरपी जाऊ नये आपली यासाठी. आणि वरच्या साईडला 4 इंचावरती मी डॉट करून घेतलेला आहे आणि 4 इंचावरती अशी मी एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि लाईन ओढून घेतलेली आहे. तिथून नंतर आपला जो फ्रंटचा आर्महोल होता तिथून आपल्याला खाली असा शेप देऊन घ्यायचा आहे, जो आपला कटोरीचा शेप असणार आहे प्रिन्सेसचा. तर बघा इथं मी कशा पद्धतीने इथं शेप देऊन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता. आपला जो फ्रंटचा आर्महोल होता तिथूनच पुढे आपल्याला हा कर्व काढून घ्यायचा आहे. तिथून जिथं आपण आता 4.5 इंचाचं घेतलं होतं मार्किंग करून, तिथून पुढे 2 इंचावरती सुद्धा आपल्याला इथं एक मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला इथं कटोरीचा शेप असतो तो देता येईल यासाठी. बघा इथून खाली मी कशा पद्धतीने तिरपा असा थोडासा शेप देऊन घेते, तुम्ही काळजीपूर्वक बघा. अशा पद्धतीने हा आपला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा असतो प्रिन्सेसमध्ये. यासाठी तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की हा शेप कसा द्यायचा असतो ते. तर बघा हा शेप देऊन झालेला आहे. मी आता इथं कमरेचं माप मोजून दाखवते. तर बघा इथं 2 इंचावरती जे आपण वरच्या साईडला केलं होतं ते बाय मिस्टेक झालेलं आहे. तर जिथं आपण 1 इंच वाढवून घेतलं होतं तिथं आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा, वरच्या साईडला नाही तर खालच्या साईडला मी इथं मार्किंग करायचं. चुकून झाले ते, माफ करा. आणि खालच्या साईडला बघा मी इथं असा जसा वरच्या साईडला दिला होता आपण तसा तिथं खालच्या साईडला शेप देऊन घेतलेला आहे. इग्नोर करा त्याकडे, जो आपण पहिला शेप दिला होता त्याच्याकडं. तर बघा हा मी इथं स्टार करून घेतला आहे, तो आपल्याला कट करून म्हणजे त्याचा काही उपयोग नाही आहे. आत्ता जो आपण काढलेला आहे तो आपला कटोरीचा शेप असणार आहे. त्यानंतर बघा इथं आपण कमरेचं माप टाकून घ्यायचे. जेवढी तुमची कमर असेल त्याचा चौथा भाग, इथं 36चा चौथा भाग येतो 9 इंचा. तर इथे मी 9 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि जे आपण इथं कर्व दिलेलं आहे, म्हणजे कटोरीचं माप टाकण्यासाठी जे मी 2 इंच घेतलं होतं तेच 2 इंच आहे, ते आपण इथं पुढं टाकून घ्यायचं आहे. आणि तिथून पुढं आपण शिलाई मार्जिनसाठी 2 इंच इथं ॲड करून घेतलेलं आहे, तुम्ही बघून घ्या. तर अशा पद्धतीने मी इथं कमरेची मापं टाकून घेतलेली आहेत. इथं जी पहिली आपली मार्किंग होती त्याचा काही उपयोग होणार नाही आहे आता. आणि वरच्या साईडला चेस्टच्या इथंसुद्धा मी अर्धा इंचावरती इथं मार्किंग करून घेतलेलं आहे, जे की आपण इथं शिलाईमध्ये जाणार आहे कटोरी जॉईन करताना सो. आणि हे सर्व पॉईंट्स मी इथं जोडून घेते बघा अशा पद्धतीनं. आणि हे कटिंग कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा हा आपला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. आणि त्यानंतर आपण कटिंग कसं करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी इथं आपण गळ्याचं मार्किंग करून घेऊयात. 2.25 इंचाची आपली गळा रुंदी होती, सो मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. आणि याची जी गळ्याची उंची जी आहे ती 6 इंचाची तयार आहे. त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 6.5 इंचावरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. जेवढा तुमचा गळा असेल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. वरच्या साईडला मी 2.25 इंचाची शिलाई टाकली होती, मार्किंग टाकली होती. तर खालच्या साईडला बघा इथे मी 2.25 इंचाचं मार्किंग टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला जो गळा आहे तो खालच्या साईडनं ब्रॉड झाला तरी चालेल आणि म्हणजे शेप नीट यावा यासाठी. तर बघा इथं हे सर्व पॉईंट जोडून एक बॉक्स तयार केलेला आहे. आणि आता इथं आपण जो तुमचा शेप असेल, जसा तुम्हाला शेप काढायचा आहे तसा तुम्ही इथं काढून घेऊ शकता. तर या ब्लाऊजचा जो नेक आहे फ्रंटचा तो सुद्धा राऊंडमध्येच असणार आहे. सो मी इथं राऊंड आकार इथं देऊन घेतलेला आहे बघा गळ्याला. अशा पद्धतीने केअरफुली तुम्हाला गळ्याचा आकार आहे तो काढून घ्यायचा आहे. वरच्या साईडला जेवढं तुम्ही ड्रॉ केलं होतं 2.25 इंच, तर तेवढंच ठेवायचं आहे, त्यामध्ये काहीही चेंजेस करायचे नाहीत. अशा पद्धतीने हे पूर्ण ड्राफ्टिंग आपलं झालेलं आहे. आणि आता हे कटिंग करायचं आहे. तर कटिंग करत असताना तुम्हाला दाखवते बघा, मी कटिंग करत असताना
आपल्याला इथून करायचं नाही आहे, जे की आपलं 1 इंचाचं आपण एक्स्ट्राचं घेतलं होतं तिथून करायचं नाही. पण तुम्हाला दाखवण्यासाठी बघा, तुम्हाला सगळे हे बाजूचं आहे ते कटिंग करून दाखवते. आणि फक्त फ्रंट पार्टचं कशा पद्धतीने जो आपला वेस्ट लुक आहे ते सुद्धा कसं आपल्याला कट करून काढायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो केअरफुली बघा हा पार्टसुद्धा तुम्ही. आणि जिथं आपण कटोरीचं माप टाकलं होतं, जिथं 4.5 इंचावरून जे 1 इंच एक्स्ट्रा घेतला तर बघा इथे मी कशी तिरपी लाईन ओढून घेतलेली आहे. इथून सुद्धा आपल्याला वरच्या साईडला इथं अर्धा इंचाचंच आपल्याला इथून बघा तिरपी लाईन ओढून घ्यायची आहे. आणि इथून सुद्धा आपल्याला ही तिरपी लाईन ओढून घ्यायची आहे. म्हणजे ही पूर्ण 1 इंचाचं येणार नाही. तर जिथं आपण कटोरीचा शेप दिला होता तिथून वरच्या साईडला आपल्याला तिरप्या लाईन आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत. आणि कटिंग करत असताना तर बघा इथं मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा सगळं कट करून. इथं आपला आता बॅक पार्टचा काहीसुद्धा म्हणजे बॅक पार्टचा जो आपला आर्महोल होता त्याचा इथं काहीसुद्धा उपयोग नाही. सो त्याच्यावरती मी बघा गुणिले किंवा चूक केलेलं आहे चिन्ह, तर त्याकडे तुम्ही इग्नोर करा. आणि ते न कट करता फ्रंट साईडचा जो आपला आर्महोल आहे त्याच्यावरून आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी कटिंग करून घेतलेलं आहे. आणि आता याचं कटिंग कसं करायचं फ्रंट पार्टचं हे मी तुम्हाला सांगते आहे. तर पहा, अजून एकदा कमरेचं माप तुम्हाला सांगते, जर लक्षात आलं नसेल तर. जेवढी तुमची कमर आहे त्याचं इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि जेवढा इथं आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते 2 इंच 9 पासून पुढे मी घेतलेलं आहे. आणि तिथूनही पुढं आपल्याला जेवढी शिलाई मार्जिन घ्यायची आहे 1.5 इंच किंवा 2 इंच ते सुद्धा मी इथं टाकून घेतलेलं आहे. आणि इथं शिलाईमध्ये अर्धा इंच जाणार आहे. सो मी इथं चेस्टच्या साईडसुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि सर्व लाईन आहेत त्या जोडून घेऊन कटिंग केलेलं आहे. तर पहा, आता इथे मी तुम्हाला दाखवते. इथं जे आपण अर्धा इंच 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तिथून बघा इथं खाली इकडं अशी तिरपी लाईन ओढून घ्यायची आहे. बघा तुम्हाला लक्षात येते का, इथून इकडं आणि इथून इकडं अशी आपल्याला ही तिरपी लाईन आहे ती ओढून घ्यायची आहे. पहिल्या ज्या रेषा आहेत आपण बघा इथं मी जिथं गुणिले किंवा चूक चिन्ह करते ना ते आपल्याला कटिंग न करता ज्या आपण तिरप्या रेषा ड्रॉ केलेल्या आहेत त्यावरूनच आपल्याला याचं कटिंग करायचं आहे. तर हे बघा तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. सो इकडं लक्ष द्या तुम्ही. आणि गळ्यातसुद्धा आता मी कटिंग करून घेते. तर बघा गळ्यातसुद्धा कटिंग करून झालेलं आहे. आता कटोरीचा जो शेप आहे त्याचा आणि फ्रंट पार्टचं जे आहे ते आपण कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथं जसं पहिली आपलं मार्किंग करून घेतलं त्यावरूनच मी हे कटिंग करून घेतलेलं आहे. आणि इथं हा जो पार्ट आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे. बघा अशा पद्धतीने 2 इंचाचा. बघा हे आपलं कट करून झालेलं आहे. हे वेस्ट आहे ते टाकून द्यावं लागेल, काही त्याचा उपयोग नाही आहे. आणि अशा पद्धतीनं आपलं फ्रंट पार्टचं कटोरीचं आपलं इथं कटिंग करून झालेलं आहे. प्रिन्सेस कटचं आपल्याला इथं कटिंग करून झालेलं आहे. तर बघा तुम्हाला दाखवण्यासाठी इथं आपण जर स्टिच केल्यानंतर बघा दोन्ही पार्ट आहेत ते स्टिच केलेले आहेत. मी इथं असं समजा म्हणजे एकमेकांवर ठेवून तुम्हाला दाखवते. जेवढी आपली कमर आहे तेवढी येते का हे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा बघू शकता. तर बघा जी आपली कमर आहे ती किती होती, 36 इंच होती. 36चा चौथा किती येतो, 9 इंच. तर बघा मी कशा पद्धतीने दाखवते तुम्हाला. इथं या पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमचं कटिंग बरोबर आहे का हे पाहू शकता. तर बघा 9 इंच आपली कमर होती त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा असं 10-11 इथं 11 इंचाची जी कमर आहे ती आपली रेडी आलेली आहे का, तर इथं माझी आलेली आहे. तुमची जेवढी आहे जेवढा चौथा भाग आहे तेवढा आणि त्यामध्ये जेवढं तुम्ही एक्स्ट्रा घेतलेलं होतं शिलाईसाठी ते तेवढं धरून तुम्हाला तुमची सुद्धा इथे आहे का ती पाहायचं. तर बघा इथं 9 इंचावरती मी मार्किंग करून दाखवते तुम्हाला रेड कलरनं तुम्हाला लक्षात येण्यासाठी. 9 इंचावरती मार्किंग करून दाखवलेलं आहे जी आपली तयार कमर असणार आहे. आणि पुढं 2 इंच शिलाई मार्जिन असं 10-11चीच आपली इथं कमरेचं माप आलेलं आहे. तर माझी ही सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतःची.